आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 29 जून 2025. विषय: ख्रिश्चन सायन्स. सोनेरी मजकूर. प्रकटीकरण. जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे. उत्तरदायी वाचन. प्रकटीकरण. मग मी आणखी एक शक्तिशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता. त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना केली. जेव्हा त्या 7 मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली. ती म्हणाली, 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करून ठेव. ते लिहू नको. म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, ही घे आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल, पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल. मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मधासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. तेव्हा मला सांगण्यात आले, तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत. धडा उपदेश. बायबल पासून. निर्गम. मी परमेश्वर आहे, तुम्हाला बरे करणारा मीच आहे. स्तोत्रसंहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खरोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. मार्क. त्यावेळी येशू गालिलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने बिछाण्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भूतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही, कारण ती त्याला ओळखत होती. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली.
तो येशूला म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, मला तुला बरे करावयाचे आहे. तुझा कुष्ठरोग बरा होवो. आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. योहान. मग वलांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आला आहे, हे जाणून आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती केली. तो गेल्यावर येशू म्हणाला, आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे गौरव लवकर करील. माझ्या मुलांनो, अजून थोडा वेळ मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांस सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येता येणार नाही, तसेच मी तुम्हालाही आता सांगतो. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. तुमची एकमेकांवर प्रीती असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. योहान. थोमा येशूला म्हणाला, प्रभू, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही. मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने उत्तर दिले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत, कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील. स्तोत्रसंहिता. तुम्ही लपण्यासाठी परस्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. देव तुम्हाला अवचित येणाऱ्या संकटांपासून आणि भयानक रोगांपासून वाचवेल. तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता. पक्षी जसा आपले पंख पसरून पिल्लांचे रक्षण करतो तसा तो तुमचे रक्षण करील. देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल. रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही. अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक आजाराची तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाहीत. तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल. का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता. परस्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे. तुमचे काहीही वाईट होणार नाही. तुमच्या घरात रोगराई असणार नाही. देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील. परमेश्वर म्हणतो, जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो. माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन. मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन आणि त्यांना वाचवीन. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य.
येशूने आपले चर्च स्थापन केले आणि ख्रिस्ताच्या उपचाराच्या आध्यात्मिक पायावर आपले ध्येय राखले. त्याने आपल्या अनुयायांना शिकवले की त्याच्या धर्मात एक दैवी तत्व आहे, जे चुका काढून टाकेल आणि आजारी आणि पापी दोघांनाही बरे करेल. त्याने कोणताही बुद्धिमत्ता, कृती किंवा जीवन देवापासून वेगळे नसल्याचा दावा केला. यामुळे त्याच्यावर आलेल्या छळाला न जुमानता, त्याने त्याच्या दैवी शक्तीचा वापर शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे लोकांना वाचवण्यासाठी केला. आपल्या गुरूंनी आजारी लोकांना बरे केले, ख्रिश्चन उपचारांचा सराव केला आणि त्याच्या दैवी तत्वाची सामान्य माहिती त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवली. परंतु त्यांनी उपचार आणि रोग प्रतिबंधक या तत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी कोणताही निश्चित नियम सोडला नाही. ख्रिश्चन विज्ञानात हा नियम शोधला जाणे बाकी होते. 1866 मध्ये, मला ख्रिस्त विज्ञान किंवा जीवन, सत्य आणि प्रेमाचे दैवी नियम सापडले आणि मी माझ्या शोधाचे नाव ख्रिश्चन विज्ञान ठेवले. वैज्ञानिक मानसिक उपचारांच्या परिपूर्ण दैवी तत्वाच्या या अंतिम प्रकटीकरणाच्या स्वागतासाठी देव अनेक वर्षांपासून मला कृपेने तयार करत होता. माझ्या शोधानंतर 3 वर्षे, मी मन उपचाराच्या या समस्येचे निराकरण शोधले. शास्त्रवचनांचा शोध घेतला आणि थोडेसे वाचले. समाजापासून दूर राहिले आणि सकारात्मक नियम शोधण्यासाठी वेळ आणि शक्ती समर्पित केली. हा शोध गोड, शांत आणि आशेने भरलेला होता, स्वार्थी किंवा निराशाजनक नव्हता. मला सर्व सुसंवादी मन क्रियेचे तत्व देव असल्याचे माहीत होते आणि आदिम ख्रिश्चन उपचारांमध्ये पवित्र, उत्थान करणाऱ्या श्रद्धेने उपचार निर्माण केले जात होते. परंतु मला या उपचाराचे विज्ञान माहीत असले पाहिजे आणि मी दैवी प्रकटीकरण, तर्क आणि प्रात्यक्षिकाद्वारे परिपूर्ण निष्कर्षांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जिंकला. समजुतीतील सत्याचा प्रकटीकरण मला हळूहळू आणि स्पष्टपणे दैवी शक्तीद्वारे आला. विज्ञान हा शब्द योग्यरित्या समजला गेला तर तो केवळ देवाच्या नियमांना आणि विश्वाच्या त्याच्या शासनाला सूचित करतो, ज्यामध्ये मानवाचा समावेश आहे. यावरून असे दिसून येते की व्यापारी आणि सुसंस्कृत विद्वानांना असे आढळून आले आहे की ख्रिश्चन विज्ञान त्यांची सहनशक्ती आणि मानसिक शक्ती वाढवते, त्यांच्या चारित्र्याची धारणा वाढवते, त्यांना तीक्ष्णता आणि व्यापकता देते आणि त्यांच्या सामान्य क्षमतेपेक्षा जास्त क्षमता देते. या आध्यात्मिक समजुतीने ओतप्रोत झालेले मानवी मन अधिक लवचिक बनते, जास्त सहनशक्ती करण्यास सक्षम असते, स्वतःपासून काहीसे पळून जाते आणि त्याला कमी विश्रांतीची आवश्यकता असते. अस्तित्वाच्या विज्ञानाचे ज्ञान माणसाच्या सुप्त क्षमता आणि शक्यता विकसित करते. ते विचारांचे वातावरण वाढवते, ज्यामुळे मनुष्यांना व्यापक आणि उच्च क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळतो. ते विचारवंताला अंतर्दृष्टी आणि दूरदर्शिततेच्या त्याच्या मूळ हवेत उठवते. पापी व्यक्तीला सुधारणारी आणि आजारी व्यक्तीला बरे करणारी प्रार्थना म्हणजे देवाला सर्व काही शक्य आहे यावर पूर्ण विश्वास, त्याची आध्यात्मिक समज, निस्वार्थ प्रेम. ख्रिश्चन विज्ञान पापी व्यक्तीला जागृत करते, अविश्वासू व्यक्तीला परत मिळवून देते आणि असहाय्य अपंग व्यक्तीला वेदनेच्या पलंगातून उठवते. ते मुक्यांना सत्याचे शब्द सांगते आणि ते आनंदाने उत्तर देतात. ते बहिर्यांना ऐकण्यास, लंगड्यांना चालण्यास आणि आंधळ्यांना पाहण्यास मदत करते. जेव्हा आमचे गुरु म्हणतात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल, तेव्हा चांगल्या कामांच्या ख्रिस्तीत्वाला नाकारणारा पहिला कोण असेल? ख्रिश्चन विज्ञान हा सत्याचा नियम आहे, जो एका मनाच्या किंवा देवाच्या आधारावर आजारी लोकांना बरे करतो. ते इतर कोणत्याही प्रकारे बरे करू शकत नाही, कारण तथाकथित मानवी, नश्वर मन हे बरे करणारे नाही.
परंतु रोगावरील विश्वास निर्माण करते. रोग आणि पाप यांच्या उपचारांमध्ये सत्याच्या सामर्थ्याचा लेखकाने शोध लावल्यापासून तिची प्रणाली पूर्णपणे तपासली गेली आहे आणि ती कमी आढळली नाही. परंतु ख्रिश्चन विज्ञानाच्या उंचीवर पोहोचण्यासाठी मनुष्याने त्याच्या दैवी तत्वाचे पालन करून जगले पाहिजे. लेखिकेच्या पवित्र शोधानंतर तिने ख्रिश्चन धर्माला विज्ञान, भौतिक इंद्रियेला त्रुटी आणि मनाला पदार्थ हे नाव जोडले. विज्ञानाने जगाला या मुद्द्यावर आणि त्याच्या प्रात्यक्षिकावर लढण्यासाठी बोलावले आहे, जे आजारी लोकांना बरे करते, त्रुटी नष्ट करते आणि सार्वत्रिक सुसंवाद प्रकट करते. त्या नैसर्गिक ख्रिश्चन शास्त्रज्ञांना, प्राचीन मूल्यवानांना आणि ख्रिस्त येशूला देवाने निश्चितच ख्रिश्चन विज्ञानाचा आत्मा प्रकट केला, जर परिपूर्ण अक्षर नाही तर. कारण मनाचे विज्ञान सामान्य वैज्ञानिक शाळांना अपमानित करते असे दिसते, जे केवळ भौतिक निरीक्षणांशी झुंजतात. या विज्ञानाला विरोधाचा सामना करावा लागला आहे. परंतु जर कोणतीही प्रणाली देवाचा सन्मान करते, तर तिला सर्व विचारवंतांकडून विरोध नाही तर मदत मिळाली पाहिजे. आणि ख्रिश्चन विज्ञान देवाचा सन्मान करते जसे इतर कोणताही सिद्धांत त्याचा सन्मान करत नाही आणि ते दैवी नाव आणि निसर्गाद्वारे अनेक अद्भुत कामे करून त्याच्या नियुक्तीच्या मार्गाने हे करते. एखाद्याने लाजाळूपणा किंवा कपट न करता आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे, कारण चांगले काम करण्यासाठी काम निस्वार्थपणे केले पाहिजे. ख्रिस्ती धर्म कधीही दैवी तत्वावर आधारित राहणार नाही आणि तोपर्यंत तो अचल असल्याचे आढळणार नाही, जोपर्यंत त्याचे परिपूर्ण विज्ञान साध्य होत नाही. जेव्हा हे साध्य होते, तेव्हा अभिमान, पूर्वग्रह, कट्टरता किंवा मत्सर त्याचा पाया धुवू शकत नाही, कारण ते खडकावर, ख्रिस्तावर बांधले गेले आहे. सत्याची अमर कल्पना शतकानुशतके वाहत आहे, आजारी आणि पापी लोकांना त्याच्या पंखाखाली गोळा करत आहे. माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करण्याचा प्रयत्न करते, जेव्हा मनुष्य ख्रिस्ताच्या विज्ञानाला ओळखेल आणि त्याच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करेल, जेव्हा त्याला देवाची सर्वशक्तिमानता आणि दैवी प्रेमाने मानवजातीसाठी जे काही केले आहे आणि करत आहे त्यात त्याची उपचार शक्ती जाणवेल. वचने पूर्ण होतील. दैवी उपचारांच्या पुनरुज्जीवनाची वेळ सर्व काळ आहे, आणि जो कोणी आपले सर्वस्व दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो, तो आता ख्रिस्ताचा प्याला पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने युक्त होतो. संत जॉनच्या शब्दांत, तो तुम्हाला दुसरा सांत्वनकर्ता देईल, जेणेकरून तो तुमच्यासोबत कायमचा राहील. हा सांत्वनकर्ता मी दैवी विज्ञान समजतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते, आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून,
प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.